वेलकम ऑल. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. गुड मॉर्निंग सर. तर आपण काल 2 अंकी बेरीज आणि त्याचा सराव करत होतो. हातच्याची बेरीज जी खास बेरीज आहे, स्पेशल ॲडिशन आहे, तो भाग पाहत होतो. आणि तो भाग पाहत असताना ज्या अडचणी येतात, मुलांचं कसं चुकतं, त्या चुका तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न चालू होता. त्या चुका टाळण्यासाठी काय करता येईल ते आपण पाहत होतो. तर पहा, खास बेरीज हातच्याची आपल्या पुस्तकामध्ये हा भाग आहे, खास बेरीज हातच्याची. इथं पहिल्यांदा तुमच्या समोर एक उदाहरण दिलेलं आहे. ते आहे 8 आणि 4 काड्या मिळून झाल्या 12 काड्या. त्यातील 10चा गठ्ठा बांधून दशक बनवू. आता इथं उदाहरण देताना काय दिलेलं आहे, 8 एकक आणि खाली 4 एकक. 8 एकक आणि 4 एकक मिळून किती होतात एकक? तर ज्या वेळेला गठ्ठा बांधला जातो त्यावेळेला त्याच्या 1 दशक आणि 2 एकक असे तयार झालेले. दुसऱ्या बाजूला पाहिलं तरी तुमच्या लक्षात येईल, दुसऱ्या उदाहरणामध्ये 7 आणि 8 एकक आहेत. वर इथं 7 एकक आहेत, खाली 8 एकक आहेत. या 7 आणि 8 एककांचे सुद्धा ज्यावेळेला गठ्ठे बनवले जातात त्यावेळेला 8 मध्ये वरचे 2 मिळवले की 10चा गठ्ठा तयार होतो आणि राहिलेले 5 आहे ते सुट्टे राहतात. एकक हे सुट्टे राहिले, हा 10चा गठ्ठा तयार झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की एककाच्या घरात 9 पेक्षा मोठी संख्या ठेवत नाही. म्हणून आपण 10चा गठ्ठा बांधून तो दशकाच्या घरात ठेवतो. म्हणजे ज्या वेळेला उत्तर लिहितो आपण एककाच्या घरात, उत्तर 10 पेक्षा मोठं, 9 पेक्षा मोठं ठेवायचं नाही. 9 पर्यंत उत्तर आलं तर ठीक आहे, 9 पेक्षा मोठं आलं तर त्यातला गठ्ठा बांधून दशकाच्या घरात ठेवायचा आणि राहिलेलं उत्तर एककाच्या घरात ठेवायचं. कारण जर 10 हे उत्तर आलं तर 10 म्हणजे एक दशक तयार झालेलं असतो आणि दशकाचं उत्तर हे दशकाच्या घरात ठेवावं लागतं. आता तुमच्या लक्षात आलं असेल, we cannot put a number bigger than 9 in the unit place. That is why we make a bundle of 10 and move it into the tens place. Units are single atoms. Units are single atoms. युनिटच्या घरात सिंगल असणारे ॲटम्स ठेवतात. सिंगल कोण कोण असतं? 1 2 3 4 5 6 7 8 9 हे सिंगल डिजिट नंबर झाले. आणि त्यामुळं ते जर आन्सर आलं 9 पर्यंतचं आन्सर तर ते युनिटच्या प्लेसमध्ये, युनिटच्या घरामध्ये ठेवतात. पण टेन्सच्या घरामध्ये हे बंडल ॲटम्स ठेवावे लागतात. 1 टेन्स आलं तर ते 10च्या घरात ठेवावे लागतात, कारण
टेन्स आर बंडल atoms आणि युनिट्स आर सिंगल atoms. हे आपल्याला फक्त लक्षात असायला हवं. आता आणखीन जरा समजून घेऊ. ज्या वेळेला आपल्याला 13 युनिट्स असं आन्सर येतं, 13 युनिट्स असं आन्सर येतं, त्यावेळेला आपण काय करत असतो, ही फक्त युनिटच्या घरात ठेवतो आणि 1 हा पुढच्या घरात म्हणजे 10च्या घरात ठेवत असतो. 1 हा 10च्या घरात ठेवतो आणि 3 हा युनिटच्या घरात ठेवतो. सेम असं होतं, 17 ला 7 युनिटच्या घरात ठेवतो आणि 1 हा 10च्या घरात ठेवतो. 15 ला 5 युनिटच्या घरात ठेवतो आणि 1 हा 10च्या घरात ठेवतो. हे महत्वाचं आहे. युनिटच्या घरात हे दोन्ही अंक ठेवायचे नसतात. 13 उत्तर आन्सर आलं तर प्लीज फक्त ठेवायचं. 1 हा 10 असल्यामुळं तो 10च्या घरात आपल्याला ठेवावा लागतो. 15 मध्ये जो पुढे असणारा 1 आहे तो 10च्या घरात आपल्याला ठेवावा लागतो. 5 हा युनिटच्या घरात राहतो. 17 मध्ये सुद्धा तसंच होतं. 1 हा 10च्या घरात जातो आणि 7 हा फक्त युनिटच्या घरात राहतो. युनिटच्या घरात कोणता अंक ठेवायचा, युनिट्स कोणते असतात आणि टेन्स कोणते असतात हे समजलं तर तुम्ही हे ठेवू शकाल. आता हे समजल्यानंतर आपल्याला माहित झालं की एकक जे असतात, जरी 13 एकक असं उत्तर आलेलं असेल, म्हणजे 13 आपलं उत्तर आलेलं असेल, तर 13 मध्ये सुद्धा 3 हे एकक असतात आणि 1 हा दशक असतो. म्हणजे 3 हे युनिट्स असतात आणि 1 हा टेन्स असतो. त्यामुळं युनिट्स म्हणजे एककाच्या घरात तेवढेच फक्त एकक ठेवायचे असतात आणि दशक हा दशकाच्या घरात ठेवायचा असतो. दशक ज्याला आपण टेन्स म्हणतो. 17 एकक हे जरी उत्तर आलं आपलं तरी लिहिताना मात्र 1 दशक 7 एकक असं उत्तर लिहावं लागतं. 15 हे जरी उत्तर आलं आपलं तरी 15 लिहिताना 1 दशक आणि 5 एकक असं उत्तर लिहावं लागतं. हे एवढं समजून घेतलं की पुढचा भाग आपल्याला खूप सोपा जाईल. पुढचं समजून घेणं सोपं जाईल. इथं लक्षात ठेवा म्हणून जो भाग दिलाय तो फार महत्वाचा, की एककाच्या घरात 9 पेक्षा मोठी संख्या ठेवत नाही, म्हणून आपण 10चा गठ्ठा बांधून तो दशकाच्या घरात ठेवतो. हे समजून घ्यायचं. ज्या वेळेला एककांची बेरीज करतो त्यावेळेला एककाच्या घरात 9 पेक्षा मोठी संख्या ठेवायची नाही. जर 9 पेक्षा मोठी संख्या आली तर त्याचा 10चा गठ्ठा बांधून तो दशकाच्या घरात ठेवायचा आणि राहिलेली संख्या, राहिलेले एकक एवढेच फक्त एककाच्या घरात ठेवायचे. आता हे समजून घेतलं, हे शिकल्यानंतर पुढं आपण पाहूया. पहा, पुढच्या भागामध्ये आपल्याला आणखी जरा जास्त समजून घेऊ. काल आपण छोटी छोटी गणिते जी आहेत, जी पहिलीच्या वर्गामध्ये आपण काड्या, मणी आणि ठिपके वापरून या बेरजा केलेल्या आहेत आणि त्याची उत्तरं सुद्धा लिहिलेली आहेत.
पण तिथं लिहित असताना काही वेळेला मुलांच्याकडून असं झालेलं आहे की एककाच्या खाली संपूर्ण दोन्ही पण एकक लिहिले असं झालेलं आहे. 9 आणि 6 15 उत्तर आलं, पण 15 इथंच एकाच ठिकाणी लिहिले, एककाच्या घरातच 15 लिहिले, असं काहींनी केलेलं आहे. ते फक्त आता वेगळं वेगळं लिहायला शिकायचं. म्हणजे काय, तर 15 उत्तर आलं तर 1 दशक आणि 5 एकक असं वेगळं उत्तर लिहायला शिकायचं. 6 आणि 5 11 उत्तर आलं, पण ते लिहिताना एका घरात नाही लिहायचं, असं वेगळं वेगळं लिहायचं. कारण 11 म्हणजे 1 दशक 1 एकक 11. 7 आणि 4 11 आहेत, तर हे सुद्धा 1 दशक 1 एकक 11. 6 आणि 6 12 आहेत, तर 1 दशक आणि 2 एकक 12. 9 4 13 आहेत, तर हे लिहिताना असं दशक वेगळा, दशकाच्या घरात दशक आणि एककाच्या घरात एकक अशा पद्धतीने लिहायचं आहे. हे आपल्याला दुसऱ्या टप्प्यात समजून घेणं आवश्यक आहे. जसं आपण आता पाहिलं 9 युनिट्स प्लस 6 युनिट्स, टोटल युनिट झाले 15 युनिट्स. 15 युनिट्स मध्ये 1 टेन्स तयार होतो आणि 5 युनिट्स तसेच राहतात. 6 युनिट प्लस 5 युनिट्स इज इक्वल्स 11 युनिट्स. टोटल झाले 11 युनिट्स. 11 युनिट्स लिहिताना 11 मध्ये 1 टेन्स असतो आणि 1 युनिट असतात. 7 प्लस 4 युनिट्स, 7 प्लस 4 युनिट्स सुद्धा 11 युनिट्स होतात. 11 युनिट्स मध्ये 1 टेन्स आणि 1 युनिट तयार होतात. 6 प्लस 6 युनिट्स मध्ये 12 युनिट्स तयार होतात. 12 म्हणजे 1 टेन्स आणि 2 युनिट्स. 9 प्लस 4 किंवा 4 प्लस 9 मध्ये 13 युनिट्स तयार होतात. 13 युनिट्सचा 1 बंडल तयार होतो आणि 3 युनिट्स शिल्लक राहतात. त्यामुळे 1 टेन्स आणि 3 युनिट्स. हे समजून घेतल्यानंतर आपण पुढचा भाग समजून घेणं आवश्यक आहे, जे म्हणजे कॅरी आउट द फॉलोइंग एडिशन. आता इथं आपल्याला विदाउट कॅरी ओव्हर असणारा बेरीज आहे, म्हणजे हातच्या नसलेली बेरीज आहे. जसं 0 प्लस 4 इज इक्वल्स 4, 1 प्लस 1 इज इक्वल्स 2. जसं 5 प्लस 0 इज इक्वल्स 5, 1 प्लस 5 इज इक्वल्स 6, 3 प्लस 0 इज इक्वल्स 3, 1 plus 4 is equals 5, 7 plus 0 is equals 7, 1 plus 3 is equals 4, 0 plus 6 is equals 6, 2 plus 1 is equals 3. इथं काय आहे, इथं प्रत्येक घरातलं जे उत्तर आलेलं आहे, शक्यतो आपण युनिटच्या घरातले उत्तर पाहूया. तर युनिटच्या घरातली उत्तरं ही 9 पेक्षा कमीच आलेली आहेत, 9 पेक्षा जास्त नाही आलेली. आणि त्यामुळं इथं कॅरी ओव्हरचा प्रश्न आला नाही किंवा हातच्याचा प्रश्न आला नाही. पण आपण जे आता शिकतोय त्या शिकत असताना पहिलीच्या वर्गामध्ये आपण बिनहातच्याची बेरीज शिकलोय, आणि त्या बिनहातच्याच्या बेरजेमधलाच हा भाग आहे की 2 अंकी बिनहातच्याची बेरीज. 1 अंकी बेरजेनंतर 2 अंकी बिनहातच्याची बेरीज याचा सराव जास्त झाला पाहिजे. म्हणजे 15 अधिक 50 करतोय, 15 अधिक 50 करत असताना 5 आणि 0 5, आणि 5 दशक आणि 1 दशक मिळून झाले 6 दशक. 3 आणि 0 3, पण 1 दशक आणि 4 दशक मिळून झाले 5 दशक. 7 आणि 0 7,
पण 1 दशक आणि 3 दशक मिळून झाले 4 दशक. 0 आणि 6 6, पण 2 दशक आणि 1 दशक मिळून झाले 3 दशक. अशा पद्धतीने ही खूप सोपी बेरीज आहे. अशी 2 अंकी सोपी बेरीज ज्याच्यामध्ये एककाच्या घरात 9 पेक्षा कमी असलेली उत्तर येते, तर ही बेरीज बिनहक्काची बेरीज असते. 2 अंकी बेरजेमध्ये 1 अंकीच्या घरातली बेरीज पहिल्यांदा करत असतो आपण, आणि 1 अंकीच्या घरातली पहिल्यांदा बेरीज करत असताना ती जर 9 पेक्षा कमी आली तर ती बिनहक्काची बेरीज होते. 9 पेक्षा जास्त उत्तर आलं तर ती हातच्याची बेरीज येत असते. आता आपण हा भाग समजून घेतला. या भागामध्ये आपण युनिटच्या घरामध्ये जर जास्त संख्या आली, 10 पेक्षा मोठी संख्या आली, 10 आलं तर आन्सर 1 टेन्स 0 युनिट्स, 14 आलं 1 टेन्स 4 युनिट्स, 11 आलं 1 टेन्स आणि 1 युनिट, 16 आलं 1 टेन्स आणि 6 युनिट्स, 12 आलं 1 टेन्स आणि 2 युनिट्स, 18 आलं 1 टेन्स आणि 8 युनिट्स. म्हणजे युनिटच्या घरात पाठीमागे असणारा अंक राहतोय आणि 10च्या घरात बंडल तयार होणारा किंवा गठ्ठा तयार होणारा टेन्स तेवढे पुढे जातात. किती टेन्स आहेत तेवढे फक्त पुढे जातात, बाकी युनिट आहे त्या जागेवर तसे राहतात. आता इथं आपल्याला हे समजून घ्या. आपण जी गणित पाहिली आता, त्या गणितामध्ये हे होतं 7 + 5 युनिट्स. तर युनिट्स जरी 12 झाले किंवा 12 युनिट्स तयार झाले तरी उत्तर लिहिताना मात्र 10च्या घरात 1 आणि युनिटच्या घरात 2 असंच लिहायचं. जरी हे उत्तर 13 आलेलं असलं, 8 + 5 = 13, लिहिताना 1 टेन्स 3 युनिट्स असं वेगवेगळं लिहायचं. 7 + 3 युनिट्स आले, जर असं उत्तर आलेलं असलं 10, तर लिहिताना मात्र 1 टेन्स आणि 0 युनिट्स असं लिहायचं. 4 + 7 11, 1 टेन्स 1 युनिट. 6 + 4 1 टेन्स 0 युनिट्स. इथंच 11 नाही लिहायचं, इथंच 10 नाही लिहायचं. लक्षात आलं? हे लिहायचं नाही, कारण हे तुम्हाला समजण्यासाठी इथं दिलंय. हे आपण इथंच लिहून टाकतो हे, पण ते 2 घरात लिहावं लागतं उत्तर. 6 + 7 13, 13 लिहिताना 1 टेन्स आणि 3 युनिट्स. इथंच 13 लिहायचं नाही, इथं 13 लिहायचं नाही, तर ते डिवाइडून लिहायचं, डिवाइड करून. म्हणजे 10च्या घरात टेन्स आणि युनिटच्या घरात युनिट अशा पद्धतीने ते लिहायचं आहे. आता ते आपण समजून घेतलं की कशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या घरामध्ये वेगवेगळं लिहायचं आहे, हे समजलं आपल्याला. हे समजल्यानंतर आपण अशी गणित मग सोडवू शकतो की 6 + 5 11. तर 11 आपण एका घरात न लिहिता 1 दशक 1 एकक 11 असं लिहायला शिकतो. 8 आणि 6 14. 14 लिहिताना एकाच घरात 14 न लिहिता 1 दशक आणि 4 एकक 14 असं लिहू शकतो. 9 4 13, तर लिहिताना 1 दशक 3 एकक 13 असं एकाच घरात 13 नाही इथंच खाली लिहायचं. तर हा दशकाच्या घरात दशक ठेवायचा, हे आपल्याला समजलं पाहिजे, हे कळालं पाहिजे, हे करता आलं पाहिजे.
हे करता यायला लागलं तर तुमचं पुढचं खूप सोपं होऊन जाईल. 8 आणि 7 15, मग ते लिहिताना 1.5 एकक 15, 9 आणि 5 14, 1.4 एकक 14, 8 आणि 8 16, 1.6 एकक 16. अशा पद्धतीनं हे लिहायचं आहे. आता महत्वाचं आहे ते हे हाच्याची गणित समजून घेता असताना हे समजलं त्याला हाच्याचं गणित करता येईल, हे समजलं नाही तर त्याला हाच्याचं गणित करता येणार नाही. गणित आपल्या समोर कोणतं आहे ते समजून घ्या. 34 अधिक 17 असं गणित आहे. 34 अधिक 17. आपल्याला सवय लागलेली आहे की एककाची बेरीज केली 4 अधिक 7 11 उत्तर आलं. हे नेहमीच्या पद्धतीने आपण करतो. 3 अधिक 1 4 उत्तर आलं. पण हे याचं उत्तर नाही. हे याचं उत्तर नाही. तर ते लिहायचं कसं आहे, तर 4 अधिक 7 11 आलं. म्हणजे 11 लिहिताना पाठीमागचा एक आहे तेवढाच इथं लिहायचा. हा एक आहे, हा पुढच्या येणाऱ्या उत्तरामध्ये मिळवून खाली लिहायचा. तो असा दाखवलाय की हा 4 आणि 1 हा एक पुढच्या घरात जातो, त्यामुळे 4 मध्ये हा एक मिळवला जातो आणि मग उत्तर 5 येतो. म्हणजे 5 दशक आणि 1 एकक 51 असं उत्तर तयार होतं. इथंही तसंच झालं पहा. या 2 आणि 9 ची बेरीज झाली 11. 11 मधला पाठीमागचा एक जो आहे तोच फक्त इथं राहिला एककाच्या घरात, आणि दशकाच्या घरातला एक आहे तो पुढच्या उत्तरामध्ये मिळवलाय. 4 आणि 4 8 उत्तर आलं, पण त्या 8 मध्ये हा एक मिळवला 9 झालं. हे 9 हे उत्तर आहे. म्हणजे खरं उत्तर किती आलं 9.1 एकक 91 असं आलं. म्हणजेच काय करायचंय, 7 आणि 7 14 आलं. 14 मधले 4 इथं लिहायचे, एक हातचा द्यायचा आणि मग हे सगळं मिळवायचं. 6 आणि 1 7 आणि 1 8 असं लिहायचं. हे असं लिहिता आलं पाहिजे. 6 आणि 6 12 उत्तर आलं. तर 12 लिहिताना 2 पाठीमाग एक हातच्या, एक हा हातच्या द्यायचा. मग काय झालं, 3 आणि 3 6 आणि 1 7 असं सोडवता आलं पाहिजे. पुढं 9 आणि 1 10 असं उत्तर आलं. तर 0 इथं लिहायचा, हातच्या पुढे लिहायचा. 7 आणि 1 8 आणि 1 9 इथं 9 लिहायचं. 8 आणि 5 13, 13तले 3च इथं लिहायची, हातच्या पुढे द्यायचा. म्हणजे दशक पुढे द्यायचा, हातच्या म्हणजे दशक. 1 दशक 3 13 ना, मग 1 दशक जो हातचा आहे तो पुढे द्यायचा. 2 आणि 1 3 आणि 1 4 इथं 4 येते. ही अशा पद्धतीने ही आहे हातच्याची बेरीज. हातचा देऊन बेरीज कशी करायची असते हे समजून घ्या. हे समजून घ्या की हातचा देऊन बेरीज कशी करायची असते. आता अजून काही गणित पहा. 5 आणि 5 10. 10 म्हणल्यानंतर 0 आलं इथं, हातचा आला 1. 3 आणि 4 7 झाले आणि 1 8, एकूण मिळून झाले 8. इथं हातच्या येते का पहा, 0 आणि 2 2च. शून्यामध्ये 2 मिळवले 2च. 8 आणि 1 9 झाले. इथं हातच्या नाही आला का, कारण या घरामध्ये 9 पेक्षा मोठं उत्तर आलंच नाही एककाच्या घरात. इथं पहा 0 आणि 0 0, 7 आणि 2 9. इथं पण हातच्या आला नाही. हातच्या का आला नाही, तर या घरामध्ये 9 पेक्षा मोठं उत्तर आलंच नाही.
आता इथं पहा, ज्या वेळेला एककाच्या घरात आपण बघतो 8 आणि 4 12 तयार झाले. 12 मध्ये 12 लिहिताना 2 अंक असतात. त्यामधले 2 पाठीमागचे 2 जे आहेत ते एकक असतात आणि एक हा दशक असतो. एक दशक 2 एकक 12. मग अशा पद्धतीने लिहावे लागतात आणि मग पुढच्या दशकांची सगळ्यांची बेरीज केली तर 2 आणि 2 4 आणि 1 5. 5 दशक 2 एकक 12. अशा पद्धतीनं हे तयार झालं. इथं 17 अधिक 6 असं लिहिलेलं आहे. 17 अधिक 6. इथं 17 अधिक 6 दिले, पण आपल्याला 6 आणि 7 या पाठीमागच्या अंकांची बेरीज पहिल्यांदा करायची असते. 6 हे कधीही दशकाच्या घरात लिहायचे नाही. 6 हे सुट्टे असतात, एकक असतात, म्हणून मागच्या घरात लिहायचे असतात. 6 आणि 7 ची बेरीज येते 13. 13 मधले 3 पाठीमागे लिहायचे, एक हा हातच्या द्यायचा. इथं आता काहीच नाही, त्यामुळे 1 आणि हा हातच्याचा 1 असे 2 झाले, ते 2 पुढे लिहायचे. इथं पण 55 अधिक 5 असं गणित आहे. 55 अधिक 5. 5 लिहिताना एककाच्या घरात लिहिले, ते पुढे नाही लिहिले दशकाच्या घरात. 5 एकक आणि 5 एकक मिळून झाले 10 एकक. 10 एककाचा 0 फक्त लिहायचा, एक हा दशकाच्या घरात लिहायचा. 5 आणि 1 मिळून झाले 6. इथं काहीच नसल्यामुळं, या 5च्या पुढे दशक काहीच नसल्यामुळं हे 5 दशक आणि हा 1 6 दशक असं लिहिलं. पहा, समजून घ्या, दिवसभर त्याचा सराव करा, तर तुम्हाला हे सोडवता येईल. जसं एका आंब्याच्या झाडाला 58 आंबे व दुसऱ्या झाडाला 34 आंबे लागले होते, तर दोन्ही झाडावर मिळून किती आंबे लागले होते? हे गणित आहे. 58 अधिक 34. 58 अधिक 34 लिहिले कसं पहा. पहिल्यांदा पाठीमागे असणारे 8 आणि 4 ची बेरीज केली. 8 आणि 4 12 उत्तर आलं. 12 मध्ये फक्त 2च इथं लिहिले आणि हा एक दशक हा पुढच्या घरात मिळवला. 5 आणि 3 8 झाले. 8 मध्ये 1 मिळवला 9 आणि असं मिळून हे 92 उत्तर आलं. आपल्याला अजून एक गणित समजून घेऊ पुढचं, मग आणखीन तुम्हाला सोपं वाटेल. जसं चंदूच्या वर्गात 24 मुलगे आणि 26 मुले आहेत, तर वर्गात एकूण मुले किती? चंदूच्या वर्गात 24 मुलगे आणि 26 मुले आहेत, तर एकूण मुलं किती? आपल्याला या दोन मुलांची आणि मुलींची बेरीज करावी लागेल. 6 आणि 4 पाठीमागच्यांची पहिल्यांदा बेरीज करायची. 6 आणि 4 10 झाले. 10 मधला 0 लिहिला, हातचा 1 लिहिला. हातचा 1 लिहिला, 1 हा दशक आहे. मग पुढच्या दशकांची बेरीज केली. 2 अधिक 2 4. 4 मध्ये हातचा मिळवला, 5 आले. म्हणजे 5 दशक 50 असं उत्तर आलं. म्हणजे वर्गात एकूण मुलं 50 आहेत. आईजवळ 42 रुपये आहे. आईजवळ 42 रुपये आहे. बाबांजवळ 49 रुपये आहे. बाबांजवळ 49 रुपये आहे. तर दोघांजवळ मिळून किती रुपये आहेत? बेरीज करावी लागणार. दोघांजवळ मिळून किती रुपये मिळवावे लागतील? इथं 42 अधिक 49 करत असताना पाठीमागच्या 9 आणि 2 ची पहिल्यांदा बेरीज करायची, मागच्या घरातल्यांची पहिल्यांदा बेरीज करायची.
9 एकक आणि 2 एकक, 9च्या पुढे 2 घरं मोजली, 10, 11, 11 झाले. 11 उत्तर लिहिताना एकक आणि दशक त्यांच्या घरात लिहायचे. एक एकक फक्त पाठीमागचा इथं राहिला. एक गठ्ठा तयार झाला दशकाचा, तो हातचा म्हणून पुढे दिला. आता मात्र 4 दशक आणि 4 दशक मिळून झाले 8 दशक. 8 दशकामध्ये 1 मिळवला, 9 दशक झाले. अशा पद्धतीनं दोघांजवळ मिळून एकूण 91 रुपये होते, असं उत्तर तयार झालं. शाब्दिक उदाहरण समजणं. जसं ताईने अंगणात 19 झेंडूची आणि 15 गुलाबाची रोपं लावली, तर तिने एकूण किती रोपे लावली, असा प्रश्न आहे. ताईने अंगणामध्ये 19 झेंडूची आणि 15 गुलाबाची रोपं लावली, तर तिनं एकूण किती रोपं लावली, त्यासाठी बेरीज करावी लागते. 9 आणि 5, 9 मध्ये 5 मिळवल्यानंतर 14 येतात. 14 लिहायचे नसतात, 4च लिहायची. मागची 4 अंक 14 उत्तरामध्ये 4 हे एवढेच एकक आहेत. 1 हा दशक आहे, दशकाच्या घरात हातचा दिला. मग पुढचे सगळे दशक मोजायचे. 1 आणि 2, 1 आणि 1 2 झाले. 2 मध्ये परत हा हातचा आलेला दशक मिळवला, 3 झाले. 3 दशक 4 एकक, असं उत्तर तयार झालं. अशा पद्धतीनं कोणतंही गणित समजून घेऊन आपल्याला लिहिता आलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. हे यायला लागलं की तुम्हाला हातच्याची बेरीज येऊ लागेल. नंतर मग आपण हातच्याची वजाबाकी सुद्धा शिकणार आहोत. पण त्यापूर्वी या सगळ्या गोष्टी समजणं फार महत्वाचं आहे. म्हणजे 4 + 7 11, 6 + 4 10, 6 + 7 13. वेगवेगळ्या पद्धतीनं मांडणं, 10च्या घरात 10s मांडणं, युनिटच्या घरात युनिट मांडणं, हे यायला हवं. आणि हे यायला लागल्यानंतरच मग पुढं या पद्धतीनं लिहिता येऊ शकतो. जसं 67 + 17, 67 + 17, 7 + 7 14 आले. 14 चे 4 कॅरी ओव्हर 1, 6 + 1 7, 7 + 1 8. आन्सर आलं 84. 8 10s 4 युनिट्स. 36 + 36 करत असताना पहिल्यांदा पाठीमागची बेरीज, युनिट 6 युनिट्स + 6 युनिट्स, टोटल आले 12 युनिट्स. 12 मधल्या 1 10s हा कॅरी ओव्हर करायचा. 3 + 3 6, आणि 6 मध्ये 1 मिळवला 7, 72 असा आन्सर तयार होईल. 71 + 19 हे करत असताना 1 + 9 10 झाले. 10 मधला 0 लिहायचा, 1 हा कॅरी ओव्हर करायचा. 7 + 1 8, 8 + 1 9, याचा आन्सर 90 झालं. 5 + 8 13, 13 मधले 3 लिहायचे, 1 10s हा कॅरी ओव्हर करायचा. 2 + 1 3, 3 + 1 4. या पद्धतीनं आपल्याला लिहित जायचं आहे, सोडवत जायचं आहे. तर आपल्याला हातच्याची बेरीज करता येईल. हातच्याची बेरीज करत असताना जसं 35 + 45, 5 + 5
10 होता, 10 चा 0 लिहायचा, 1 हा कॅरी फॉरवर्ड करायचा, कॅरी ओव्हर करायचा. 3 + 4 7 + 1 8 तयार होतात. हे मोजताना पुढचे तिन्ही पण मोजायचे, हातच्या सह, हातच्या धरून मोजायचं. इथं मात्र तसं नाही होत. 0 पहा, 80 + 12 0 + 2 2च, इथं हातच्या नाही आहेत. आणि 8 + 1 9 0 + 0 0च, 7 + 2 9, इथं पण हातच्या येत नाही. 8 + 4 12 12 चे 2 हातच्या 1 आला. 2 + 2 4 + 1 5 6 + 7 13 13 चा 1 कॅरी ओव्हर झाला. 1 + 1 2 5 + 5 10 कॅरी ओव्हर 1 झाला. 5 + 1 6. अशा पद्धतीनं आपल्याला ही गणित सोडवायची आहे. आणि गणित सोडवत असताना पुढच्या पानावरचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळेल, इथं मात्र हातचा हा वर दिलेला आहे, आपण सरावामध्ये हातचा खाली दिलेला होता. हा इथं हातचा वर दिलेला आहे. आणि याच्या पद्धतीने तुम्ही ही गणित आज दिवसभरात सगळी हातच्याची सोडवायची आहे. पान नंबर 50 वरची. लक्षात आलं? हा तुम्हाला अभ्यास असेल. पेज नंबर 50, पेज नंबर 50 वरची गणित सोडवायची आहे. जास्तीत जास्त गणित सोडवा, अभ्यास करा. आजच्या बेरजेचा सराव खूप झाला पाहिजे.